नमस्कार, जामनकर ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीनिमित्त पुरणपोळी। हे आपण चणा डाळ शिजवून मस्त वाटून घेतलं आहे आणि त्याला लागणारं आपण पोळीचं पीठ तिंबून घेतलं आहे आणि आता आपल्याला ते पीठ 5 मिनिटं भिजवून मस्तपैकी आपल्याला पोळ्या लुसलुशीत बनवायचे। आता बनवताना त्याची प्रक्रिया, छोटंसं कणिकाचं पीठ घ्यायचं, जसं आपण चपाती बनवतो तसं नाही, त्याच्यापेक्षा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्यात लागणारं थोडंसं छोटा गोळा पुरणाचं बनवून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण ते भरून घ्यायचं। भरून घेतल्यानंतर आता ते पोळी ते फुटायला नाही पाहिजे म्हणून त्याला मस्तपैकी असं चोपून त्याला बसून घ्यायचं, कारण लाटताना फुटलं नाही पाहिजे, चिपकलं नाही पाहिजे आणि त्यातलं पुरण नाही बाहेर यायला पाहिजे। असं आता ते तेल लावून त्याला सगळं सारण कोपऱ्यापर्यंत, म्हणजे चपातीच्या कोपऱ्यापर्यंत येण्यासारखं आपण ते करून घ्यायचं। आता हे लाटायचं, तेल लावल्याने खाली ते चिपकत नाही, फाटत नाही, मस्तपैकी बनतं। आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पोळीचं पीठ आमच्या इथं दुकानात अवेलेबल आहे। असं नाही की पोळीचं पीठ नसल्याने पोळीचं पीठ आणून आपण पोळी बनवली जाते, आणि चांगल्या क्वालिटीचे गहू घेऊनसुद्धा आपण पोळ्या बनवू शकतो। चांगल्या क्वालिटीचा गहू घेणं, कारण गहू पीठ जर चांगलं असेल तर आपल्याला पोळ्या कसेही बनवता येतात। पीठ आणि सारण हे दोन जर असले, व्यवस्थित जर आपलं असेल तर पोळ्या जसे पाहिजे आपण तसे बनवू शकतो। बघितली पोळी, कुठेही न फाटता, कुठेही न चिपकता मस्तपैकी गोल आपली पोळी तयार झालेली आहे। आता आपल्याला गॅसवर तवा लो फ्लेमवरती, हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही, लो फ्लेमवरती ठेवायचा, कारण पोळीला आपण हाय फ्लेमवरती पोळी करपत असते। लो फ्लेमवरती पोळी भाजली जाते। एका साईडने लाल भाजून घ्यायचं, अशा प्रकारे लाल भाजून एका साईडने लाल भाजल्यावर त्याला थोडंसं उलटून बघायचं, तर तव्याला चिपकत नसल्यास पोळी आपण पलटू शकतो। आता ही आपली पोळी पलटली। आपल्याला पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। इतक्या दिवस आमचे चॅनल बंद होते कारण आमच्या घराचे काम चालू होते, म्हणून आम्ही थोड्या दिवस यूट्यूबवरती काम करू शकलो नाही। आत्ता ही आपली पुरणपोळी मस्तपैकी दोन्ही बाजूनी लालसर भाजलेली आहे। आपले मस्तपैकी पोळ्या भाजून करून झालेल्या आहेत। ही आपण दूध पोळी मस्तपैकी सर्व करू शकतो। आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर